सकाळपासूनच अजित पवारांचा बीडमध्ये पाहणी दौरा सुरू। आजपासून तत्काळ 5,000 आणि धान्य देणार अजित पवारांची घोषणा। महिलेनं रडून अजित पवारांच्या समोर गाऱ्हाणं मांडलं। सकाळपासूनच अजित पवारांचा बीडमध्ये पाहणी दौरा सुरू। कर्जमाफीच्या प्रश्नावरून अजित पवार भडकले। शेतकऱ्यांचं दुःख आम्हालाही कळतं, सगळ्याचं सोंग आणता येतं, पैशाचं सोंग करता येत नाही, अजितदादांचा संताप। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंची पाहणी दौऱ्यानंतर आज एकत्रित बैठकीमध्ये मदतीच्या निकषावर चर्चा होण्याची शक्यता। राज्यातील बळीराजावर आसमानी संकट। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा बांधावर जात शेतकऱ्याला धीर। सोलापूरसह लातूर, धाराशिव, करमाळा, माढ्यातील पूरस्थितीचा आढावा। मुख्यमंत्री फडणवीसांकडून सोलापूरमध्ये निमगाव आणि दारफळ गावामध्ये पाहणी। शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच तातडीची मदत करणार, आवश्यक तिथे निकष शिथिल करणार, फडणवीसांची घोषणा। पूरस्थितीवरून राज ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र। कुठल्याही निकषांची चौकट न ठेवता सरसकट ओला दुष्काळ जाहीर करा। एकरी 30,000 रुपयांची मदत द्या, फडणवीसांकडे मागणी। उद्धव ठाकरे आज मराठवाड्यामधल्या पूरग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यावर। धाराशिव, बीड, जालन्यासह छत्रपती संभाजीनगरमधील नुकसानीची ठाकरे पाहणी करणार। भाजपसह शिवसेना आणि राष्ट्रवादीचे मंत्री, आमदार, खासदार पूरग्रस्तांना मदत करणार। 1 महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करणार। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा खासगी कार्यक्रमासाठी आज मुंबई दौऱ्यावर। परळमधल्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार। मतदार याद्यांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी पाऊल। निवडणूक आयोगाकडून दुरुस्त्यांसाठी ई पडताळणीचा निर्णय। आयोगाच्या संकेतस्थळ आणि ॲपवर नवीन ई साईन फीचर सुरू। रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा बोनस मिळणार। पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय।